छत्रपति संभाजीनगर में महानगर पालिका ने शहर के विकास और स्वच्छता सुधार के लिए नई पहल शुरू की। संजय शिरसाट ने कहा कि पहले कचरे का शहर कहलाने वाला यह शहर अब बदलाव की दिशा में आगे बढ़ रहा है और कचरा, गड्ढे व पानी की समस्याओं का समाधान किया जा रहा है। उन्होंने चेतावनी दी कि विकास कार्यों में बाधा डालने वालों को निधि नहीं दी जाएगी और अच्छे काम करने वाले वार्डों को प्राथमिकता मिलेगी। उन्होंने सभी जनप्रतिनिधियों से मिलकर काम करने और शहर के समग्र विकास में योगदान देने की अपील की। बोलो बोलो भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व आज बौद्ध पौर्णिमा पण आहे आणि त्या बौद्ध पौर्णिमेच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय पालकमंत्री संजयभाऊ शिरसाटजी, तसेच आपल्या शहराचे प्रथम नागरिक महापौर समीर राजूरकरजी, आपल्या शहराचे विभागीय आयुक्त जी श्रीकांतजी, शहराचे उपमहापौर आमचे मित्र राजेंद्र जंजाळजी, माझे मार्गदर्शक स्थायी समितीचे सभापती अनिल भैया मकरेजी, तसेच आपल्या मानपाचे आयुक्त अमोल येडगेजी, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किशोर शितोळेजी ते गेले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व, तसे नावं माझ्याकडे सगळ्यांची लिहिलेली आहेत, पण जरा मागून सारखा इशारा तर आम्हाला लग्नाला जायचं शॉर्टमध्ये बोला। उपस्थित सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व माजी महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या कामगार मित्रांनो, कर्मचारी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मध्ये एकेकाळी पूर्ण शहरामध्ये कचरा सगळीकडे पडलेला असायचा आणि नागरिक फोन करायचे, त्यावेळेस मधल्या काळात नगरसेवकही नव्हते आणि आम्हा लोकप्रतिनिधींना फोन करायचे, पण आज सांगायला आनंद होतोय की आपल्या महापालिकेने अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हातात घेतलेला आहे। जी श्रीकांतजी त्या काळात महापालिकेचे आयुक्त होते, आज अमोल येडगेजी आयुक्त आहेत आणि नक्कीच आज जवळजवळ 400 गाड्याच्या माध्यमातून शहरात हा कचरा जमा केला जाणार आहे। ओला कचरा, सुका कचरा करण्याकरता आपण एक यंग टीम पण उभी केली आहे जो जनजागृती आणणार आहे। हे सगळे उपक्रम आपल्याला माहिती असेल 2014 मध्ये ज्यावेळेस मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर पहिला संकल्प त्यांनी काय केला असेल तर स्वच्छ भारत, आणि तो संकल्प आपण आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणतोय। बंधू भगिनी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे माझे सहकारी मित्र, या शहराचे महापौर समीर राजूरकरजी, माझे विधानमंडळातील सदस्य
आणि धडेकावाज मंत्री माननीय अतुल सावे साहेब, माननीय उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ, माननीय अनिलजी मकरिये, माननीय डिव्हिजनल कमिशनर जी श्रीकांतजी, कमिशनर अमोलजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, मला वाटतं आजचा दिवस खऱ्या अर्थानं या शहरासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, बौद्ध पौर्णिमा आहे आणि महानगरपालिका आज खऱ्या अर्थानं शहरामध्ये एक नवीन परिवर्तन घडवण्यासाठी एक धाडसी पाऊल त्याने टाकलेलं आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज होतोय. ही या शहरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण पाहिलेलं की कचऱ्याचं महत्व किंवा कचरा जर एखाद्या ठिकाणी साठला तर काय होतं. एक वेळ अशी होती या शहरामध्ये कचऱ्याचं शहर समजलं जातो. जागोजागी कचऱ्याचे ढीग जाळले जायचे. जेव्हा हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सगळ्यांनी प्रयत्न केले. मला आठवतं त्या काळामध्ये आम्ही नारेगावला गेलो, तर तिथलचा कचऱ्याचा डोंगर पाहून आम्हाला असं वाटायचं की हे डोंगर आहेत का कचऱ्याचा ढीग आहे. इतका मोठा कचऱ्याचे डोंगर त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत आणि जवळपास 400-500 कुत्रे सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यांचं ते खाद्य असं म्हणा की तिथे ते असे राहायचे आणि रात्रीच्या वेळेला जर कोणी त्या रस्त्याने सुद्धा गेला, जर चांगल्या पद्धतीने गेलं तर नशीब समजा, अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती. परंतु त्याच्यानंतर हे शहर बदलत गेलं, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग सुद्धा आहे. कोणी कमी केलं, कोणी जास्त केलं, परंतु प्रत्येकाने काम केलंय म्हणून हा बदल झालेला आहे. कचऱ्याचा प्रश्न आता मिटत आलेला आहे, खड्ड्याचा प्रश्न मिटत आला, पाण्याचा प्रश्न मिटत आलेला आहे. परंतु हे करताना मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो, मला आवर्जून उल्लेख करायचं वाटतं की आपण हे काम करत असताना एक हिंमत ज्याला म्हणतात ती हिंमत दाखवायला पाहिजे. कधी असं होतं, आपण एखादा निर्णय घेतला तर त्याला विरोध करणारे भरपूर असतात. मी सुरुवातीला सांगतो महापौर साहेबांना, महापौर साहेब, आम्ही तुमच्या या महानगरपालिकेला ही तुमची नाही, ही आमची आणि आम्ही सर्व जनतेची आहे. याच्यासाठी वाटेल ती मदत आम्ही करू. अतुल सावे आणि मी शासनाच्या दरबारी जाऊन आउट ऑफ वे ज्याला म्हणता येईल तेवढी मदत आम्ही जरूर करू. परंतु तुमच्याकडून आम्हाला एक अॅश्युरन्स हे पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी या मोहिमेला जर कोणी विरोध करत असेल तर त्या ठिकाणी एकही रुपये निधी द्यायचा नाही, हे आवर्जून तुम्हाला सांगतो. बिलकुल द्यायचा नाही. आणि ज्या ठिकाणी नगरसेवक चांगलं काम करेल त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर सोडा, तुम्ही त्यांची नावं द्या, मी त्यांना सर्वात जास्त निधी देऊन त्या वार्डाचा विकास सुद्धा करून आणेल. हे शहर आपलं आहे हो. या शहरामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. पूर्वी या शहरामध्ये खड्डे होते मान्य आहे आम्हाला. परंतु आज जर पाहिलं तर प्रत्येक कोणते एवढे नगरसेवक बसलेले या सगळ्याच्या वार्डामध्ये चांगले रस्ते झालेत की नाही झाले. आपलं पॉझिटिव्ह कधी आपण सर्वसामान्य माणसासमोर आणायचा प्रयत्नच करत नाही. श्रीकांत असताना, श्रीकांत आज डिव्हिजनल कमिशनर आहे, कमिशनर होते त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं अतिक्रमण काढा, जे होईल ते पाहून घेऊ.